आज आपण पेढे करणार आहोत. त्यासाठी मी हे अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे. आता हे आपण गरम करण्यासाठी ठेवूया. जेव्हा जेव्हा दुधावरती साय येईल तेव्हा तेव्हा आपल्याला ती साय मोडून त्या दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि साईडला जे सायचं थर जमलेला आहे तो देखील काढून त्या दुधामध्ये मिक्स करत जायचं आहे आणि गॅसची आच मंदच ठेवायची आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीने. याची दक्षता घ्यायची आहे की खाली दूध लागता कामा नये, करपता कामा नये. आता तुम्ही याचा पोत बघा कसा झाला आहे. दुधापासून केलेले हे पेढे अगदी छान लागतात आणि मस्त होतात. फक्त अशा गोष्टी करण्यासाठी पेशन्स हवा, कारण हे आपल्याला मंद आचेवरतीच करायचं आहे. पाहू शकता तुम्ही दूध कसं झालेलं आहे. खवा होऊ लागलेला आहे त्याचा. हे बघा. आता याच्यात आपण साखर घालूया. मी साधारण 5 चमचे साखर घातलेली आहे. अर्ध्या लिटरला अंदाजे 40 ते 50 ग्रॅम तुम्ही साखर घालू शकता. आता याच्यात मी वेलची पूड घातलेली आहे थोडीशी. ही वेलची पूडच आहे फक्त, याच्यामध्ये साखर मिक्स केलेली नाही आहे. आता नीट ढवळून घेऊया. हे तयार झालेलं आहे. आता काढून घेऊया. हे पेढे दुधापासून बनवलेले आहेत, त्याच्यामुळे हे उपवासाला देखील तुम्ही खाऊ शकता. आता मी हे मळून घेत आहे. थंड झालेलं आहे पीठ. आता याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया. बदाम, काजू, पिस्ते काही लावू शकता, ज्याप्रमाणे तुमच्याकडे आहे त्याप्रमाणे. आता हा थोडासा भाग घेऊन त्याचा गोळा करत आहे मी. हातावर घेऊन गोल केलेला आहे. बघू शकता आपला पहिला पेढा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकूण 12 पेढे झालेले आहेत अर्धा लिटर दुधाचे. आता याला आपण पेढ्याचा शेप देऊया. सजावटीसाठी इथे मी केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि भोपळ्याच्या बिया. हे पाहू शकता थोड्याशा केसरच्या काड्या मी 6 पेढ्यांना लावणार आहे आणि 6 पेढ्यांना भोपळ्याच्या बिया लावणार आहे. अशा पद्धतीने